तर मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसानंतर आहोत परत एकदा झिंगा फिशिंगसाठी, नेट फिशिंगसाठी. तर बघूया, आपण काल रात्री जाळे टाकले होते आणि सध्या वातावरण ढगाळ आहे, तर झिंगा सापडेल का नाही याची गॅरंटी नाही. पण झिंगा व्यतिरिक्त आपण कोणकोणते मासे पकडू शकतो तर ते बघूया. आणि चला तर आता आपले जाळे बघण्यास चेक करूया. तर मित्रांनो, आपला पहिला मासा आलेला आहे. तर हा बघा, हा मासा आहे रेअर फिश. तर हा बघा मी काढून घेतला आणि टाकून द्या बॅगमध्ये आपल्या. मित्रांनो, आपला पहिला कोळंबी झिंगा आला, बघू शकता तुम्ही. हा आपला कोळंबी झिंगा आहे, हे बघा. चला तर याला काढून घेऊया आता. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा अंड्यावरची कोळंबी आहे आपली. मित्रांनो, खाली एक मासा आहे, तर बघूया कोणता मासा आहे. तर ओ माय गॉड, बघू शकता खूपच छोटा जिलापी मासा आहे. तर हे बघू शकता काढून घेतला मित्रांनो आपण. मित्रांनो, आपली दुसरी कोळंबी आली, तुम्ही तर तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, हे आपली बघा दुसरी कोळंबी आहे. चला तर याला पण काढून घेऊया आता. तुम्ही तर बघू शकता मी काढून घेतलेली आपली कोळंबी. मित्रांनो बघू शकताय, आणखीन एक चिलाप मासा आलेला आहे, हे बघू शकताय. तर तो ऑटोमॅटिक निघून पण गेला आहे, हे बघा. मित्रांनो बघू शकताय, आणखीन एक चिलाप मासा आला आपल्याकडे, हा बघा. तर हा बघा मित्रांनो, आपला 3 नंबरचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या जाळे संपलेले आहेत आणि तुम्हाला हे बघू शकता थर्मोकॉल माझ्या हातामध्ये आहे. आणि आपण आज या जाळ्यामधून एकूण 2 कोळंबी झिंगे पकडलेले आहेत, त्याशिवाय 3 चिलापी मासे आणि एक भटका मासा पण पकडलेला आहे. तर आपल्या उद्या परत जाळे चेक करायचे आहेत, तर बघूया उद्या. चला मित्रांनो, आपण परत एकदा आहोत आपल्या जाळ्यावर. मागे बघू शकता, मागे थर्माकोल आहे आपल्या. आणि आज आपला दुसरा दिवस आहे, तर बघूया तर जाळे चेक करूया. आणि आज आपण किती मासे पकडू शकतो. तर रिसेंटली आपण 2 झिंगे आणि 3 चिलापी आहे, त्यासोबत एक भटका पिस्टन होता. तर आता बघूया, आता आपण थर्माकोल जवळती आलो, तर आता आपण किती मासे पकडूया तर चेक करूया. मित्रांनो आपला पहिला मासा आला, बघू शकता. हा चिलापी मासा बघू शकता, हा बघा. चला तर काढून घेऊया आता. तर मित्रांनो, आपला हातचा पहिला मासा आहे. मित्रांनो समोर एक मासा वाटते, तर बघूया कोणता आहे. तर बघू शकता, आपला पहिला हा कोळंबी झिंगा आपल्याला आलेला आहे, बघू शकता तुम्ही, हा बघा. चला तर काढून घेऊया. आणि आपला फुल अंड्यावरचा हा कोळंबी झिंगा आपला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघायचे कसले अंडे आहेत. तर फुल अंड्यावरचे आपला कोळंबी झिंगा आहे आपला. मित्रांनो समोर एक मासा आहे, तर बघूया कोणता आहे. तर हो माय गॉड, मित्रांनो बघू शकता बॅक टू बॅक दुसरा झिंगा पण आपल्याकडे आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा आपला टायगर झिंगा आहे बघा, हा बघा. चला तर मित्रांनो काढून घेऊया आता. आणि मग बघू शकता मी काढून घेतलेला आहे बघा आपला हा कोळंबी झिंगा. मासा तर बघूया आता कोणता आहे. तर हो माय गॉड, तर बघू शकता काय कॉम्बिनेशन मित्रांनो, बघू शकता चांबारी मासा आणि सोबत चिलापी मासा पण आहे, बघू शकता तुम्ही, हे बघा. चला तर काढून घेऊया आता. बघू शकता आपला चांबार मासा आपण काढून घेतलेला आहे मित्रांनो. आणि हा आपला हा टिलापी मासा आहे. तर बघा मित्रांनो, मी काढून घेतला टिलापी मासा. आपण 2 चिलापी मासा पकडले आहेत, 2 टायगर झिंगे आणि एक तिलापिया चांबारी मासा पकडलेला आहे. तर चला तर समोर बघूया आता. मित्रांनो खाली एक झिंगा आहे, तो बघूया. हो बघू शकता तुम्ही, आपला हा 3 नंबरचा कोळंबी झिंगा आहे. हा पहा मित्रांनो, आपला 3 नंबरचा कोळंबी झिंगा. मित्रांनो बघू शकता, आपल्याला आणखी एक चांबारी मासा आलेला आहे, हा बघा. हा बघा मित्रांनो, काढून घेतलेला आहे मी. मित्रांनो खाली एक मासा, तर बघूया कोणता आहे. तर हो मागं बघू शकता टायगर झिंगा आलेला आपल्याला, हा बघा मित्रांनो. हा आपला ओरिजिनल टायगर झिंगा बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता, आपला हा आपला कोळंबी झिंगा, ओरिजिनल टायगर झिंगा. तर टाकून देऊया बॅगमध्ये आपल्या. मित्रांनो खाली एक मासा, तर बघूया कोणता आहे. तर हो मागं बघू शकता, आपला हा 4 नंबरचा कोळंबी झिंगा. बघितलं पाहिजे मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, आपला हा बघा आपला कोळंबी झिंगा.
मित्रांनो आणखी एक टायगर झिंगा बघू शकता तुम्ही. हा बघा आता भरपूर टायगर झिंगा बघू शकता. तर बघू शकता आपला हा बघा 2 नंबरचा टायगर झिंगा. असा आपला 6 नंबरचा आहे, पण मोठ्या कोळंबी टायगरमध्ये हा 2 नंबरचा आहे. मित्रांनो खाली एक मासा वाटत तरी बघूया त्याला आता. आणि हा बघू शकता. ओ माय गॉड मित्रांनो, हा तर शेंगट मासा निघालेला आहे मित्रांनो. हे बघा. तर हा पण मित्रांनो आपण काढून घेतलेला आपला शेंगट मासा बघू शकता. मित्रांनो आपल्या अशा पद्धतीने आपले एक जाळ संपलेलं आहे आणि आपल्याला सध्या आणखी एक जाळ आहे, तर ते पण चेक करूया. तर मित्रांनो आपण आलो आपल्या दुसऱ्या जाळ्यावरती. आता याला बघूया, चेक करूया. मित्रांनो जाळ्यामध्ये बघू शकता तुम्ही आपल्या पहिला मासा आलेला आहे बघू शकता. तिलापी मासा आहे. तर हा बघा मित्रांनो काढून घेतलेला आपण. मित्रांनो खाली एक मासा तो पण बघूया आता कोणता आहे. तर एकदम तिलापीच वाटते. टायगर झिंगा पण असू शकतो. तर हे पहा मित्रांनो तिलापी मासाच आहे. आपला 2 नंबरचा मासा आहे जाळ्यामधला. हे पहा मित्रांनो. मित्रांनो अशा पद्धतीने आपला हे जाळे संपलेले आहेत. आणखीन पण आहेत ते बघूया, पण तिकडे सध्या शूट करणं थोडं हार्ड आहे. तर बघूया, ट्राय करूया. तर मित्रांनो आपण आलो आपल्या तिसऱ्या जाळ्यावरती बघू शकता. हे बघा माझ्या हातात थर्मोकोल आहे. याला पण चेक करून घेऊया लगेच. मित्रांनो समोर एक मासा तर बघूया कोणता आहे. तर ओ माय गॉड मित्रांनो बघू शकता खतरनाक. हा बघा मग मित्रांनो. तर बघू शकता केवढा मोठा तिलापी मासा आहे. तर हे पहा मित्रांनो किती मोठा आहे आपला तिलापी मासा. जवळपास 1.5 ते 1 किलोपर्यंत असायला साईजाची असायला पाहिजे. मित्रांनो मागच्या जाळ्यामध्ये काय कोळंबी आपला सापडला नाही, पण या जाळ्यामध्ये कोळंबी आहे. आणि खाली काहीतरी आहे ते पण बघूया. तर हा बघा हा तो कोळंबी. आणि खाली पण काहीतरी आहे ते पण बघूया. ओ शट मित्रांनो बघू शकता तुम्ही काय आहे. तर याच्या आधारे हा आपला कोळंबी झिंगा बसला असेल आणि तो जाळ्यामध्ये गुंतला आहे. तर हे बघू शकता तुम्ही काय लागलं आपल्या जाळ्यामध्ये. मित्रांनो खाली एक मासा आहे बघू शकता. कसा आहे खूप छोटा आहे. हा बघा मित्रांनो कतला काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. चला तर मित्रांनो आपले आजचे जाळे संपलेले आहेत. टोटल आपण जाळे आपले जे होते ते सर्व बघून घेतलेले आहेत. आणि माझ्या हातामध्ये थर्माकोल पाहत तुम्ही बघू शकताय. जर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि आपली आजची फिशिंग आपल्याला कशी वाटली ते खाली करून नक्की सांगा. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ पण आनंद घ्या.